अडद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर सचिन भायकर व डॉक्टर केतकीताई पाटील यांची भेट। डॉक्टर सचिन भायकर व डॉक्टर केतकीताई पाटील यांनी काल पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस केली। यावेळी चोपडा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर, अडद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना पाटील तसेच यावेळी राकेदादा पाटील, उमेश कासट, भूषण पंचोली, डॉक्टर मनीष अडावतकर, संदीप महाजन, वासुदेव महाजन आदी उपस्थित होते। काय सांगणार डॉक्टर साहेब, आपण आज अडावते प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट दिलेली आहे। काल मोठ्या संख्येने नागरिकांना विषबाधा झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे, हे किती खरं आहे? काल प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे काही रुग्णांना संडास उलटीचा त्रास झाला अशी आम्हाला माहिती मिळाली। तर त्या अनुषंगाने आमचे तालुक्याची पूर्ण टीम, तालुका आरोग्य अधिकारी आहे, सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी इथे उपस्थित होते। जे रुग्णांना इथं जो संडास उलटीचा त्रास झाला आहे तर त्यांना पाणीपुरी खाण्याची त्यामध्ये दिसून आलं आणि त्या पाणीपुरी खाण्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचं प्राथमिक निदर्शनास येतं। या ठिकाणी जवळपास 30 ते 40 रुग्ण कालपासून तपासणीसाठी आलेले आहेत। सर्वांना योग्य तो उपचार केला जात आहे। नागरिकांमध्ये बोललं जात होतं की 100 ते 200 नागरिकांना या ठिकाणी विषबाधा झालेला आहे, ते खरं आहे का? ही जी घटना झालेली आहे तर 3 गावामधली घटना आहे। तिन्ही गावामध्ये ज्या लोकांनी पाणीपुरी खाल्ली तर त्या लोकांना त्रास झाल्याचं इथं दिसून आलेलं आहे आणि त्या तिन्ही गावचे मिळून जवळपास 50-60 रुग्ण कालपासून इथं उपचारासाठी आले आहेत। बरेचसे रुग्ण उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे परस्पर उपचारासाठी गेलेले आहेत। 2 रुग्णांना जळगाव येथे पाठवण्यात आलेले आहे। सद्यस्थितीमध्ये जेवढे काही रुग्ण आलेले आहेत सर्वांची प्रकृती स्थिर आहे, चिंतेची काही कुठली बाब नाही आहे आणि सर्वांवरती योग्य तो उपचार सुरू आहे। आणि खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आपण या सर्व पाणीपुरी खाल्लेल्या रुग्णांचे शौचाचे नमुने तपासणीसाठी घेत आहोत। तसेच FDA मार्फत पाणीपुरीचे सॅम्पलसुद्धा तपासणीसाठी गोळा केले जात आहे। या व्यतिरिक्त गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे सुद्धा तपासणी सुरू आहे। अडावते ते ग्रामीण रुग्णालय हे व्हावं असं नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे। अडावत हे मोठं गाव आहे, इथली लोकसंख्या विचारात घेता ग्रामीण रुग्णालयासाठी शासन विचाराधीन आहे। शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय आपल्याला सुरू करतो।